जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 3 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तृतीयपंथी परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. वीरेंद्र कुमार हे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आहेत. या बैठकीचे सहअध्यक्षपद सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री रामदास आठवले व सामाजिक आणि न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री BL वर्मा यांनी देखील भूषवला आहे. मित्रांनो, या राष्ट्रीय तृतीयपंथी परिषदेविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना तृतीयपंथी व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदा 2019 अंतर्गत करण्यात आली. या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष हे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री असतात. याची कार्य काय तर केंद्र सरकारला तृतीयपंथी समूहाच्या हितासाठी कायदे आणि धोरणे बनवण्याबाबत सल्ला देणे हे या परिषदेचं कार्य आहे. मित्रांनो, आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद संस्था कोणत्या केंद्रीय मंत्रालयाअंतर्गत काम करते? तर ही संस्था सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते व तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारद्वारे कोणती प्रमुख क्षेत्रीय योजना राबवली जात आहे? तर स्माईल ही योजना राबवली जात आहे. आणि या स्माईल योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या निवारागृहांना काय नाव देण्यात आले आहे? तर गरिमागृह असे या निवारागृहांना नाव देण्यात आलं आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, 3 जून रोजी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरित करण्यात आलेत. तर याच्याशी संबंधित हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे. यात आपल्याला योग्य असलेली विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. 3 जून रोजी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी नवी दिल्ली येथे देशभरातील एकूण 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले. विधान बरोबर आहे. 3 जून रोजीच केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्याच हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून यात 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. दुसरं विधान पहा. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणी अंतर्गत एकूण 34 ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले. तुम्हाला लक्षात आहे का मित्रांनो, आपण 14 मे रोजीच याविषयी विस्तृत माहिती पाहिली होती. हे जे दुसरं विधान आहे हे विधान चुकीचं आहे, कारण नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणी अंतर्गत एकूण 8 ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आला आहे. आपण या सर्व ग्रामपंचायतीची नावे देखील पाहिली होती. तुम्हाला लक्षात नसेल तर 14 मेचा व्हिडिओ अजून एकदा पाहून घ्या. ठीक आहे. आता शेवटचं विधान पहा. पुरस्कार विजेत्या 42 पंचायतींपैकी 22 पंचायतीचे नेतृत्व महिला सरपंचाकडे आहे. शेवटचं विधान बरोबर आहे. यामध्ये ज्या 42 पंचायतींना सन्मानित करण्यात आलं त्यापैकी 22 पंचायतीचे नेतृत्व हे महिला सरपंचाकडे आहे. यातील A व C हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हे 2 श्रेणीत देण्यात येतात. एक आहे नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत निरंतर विकास पुरस्कार श्रेणी, तर दुसरी आहे दीनदयाळ उपाध्याय पंचायत निरंतर विकास पुरस्कार. यामध्ये नानाजी देशमुख श्रेणी अंतर्गत 8 पंचायतींना सन्मानित करण्यात आलं, तर दीनदयाळ उपाध्याय श्रेणी अंतर्गत 34 पंचायतींना सन्मानित करण्यात आलं आहे. बरं, या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकले आहेत? तर कर्नाटक या राज्याने सर्वाधिक 6 पुरस्कार जिंकले आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांनी प्रत्येकी 5-5 पुरस्कार जिंकलेत. पुढील प्रश्न. 73व्या ईशान्य परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 73वी ईशान्य परिषद आहे याचं आयोजन शिलाँगमध्ये करण्यात आलं. मेघालयची राजधानी शिलाँग येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व याचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवलं आहे. याआधी मी खूप वेळा सांगितलं आहे की विभागीय परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर केंद्रीय गृहमंत्री हे याचे अध्यक्ष असतात व या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्रीच भूषवत असतात. ही जी ईशान्य परिषद आहे याची स्थापना नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल ॲक्ट 1971 अंतर्गत करण्यात आली.
सुरुवातीला भारतात 5च विभागीय परिषदा होत्या. त्या कोणत्या? तर उत्तर विभागीय परिषद, पश्चिम विभागीय परिषद, पूर्व विभागीय परिषद, दक्षिण विभागीय परिषद व मध्य विभागीय परिषद. त्यानंतर 1971 मध्ये ईशान्य विभागीय परिषदेची स्थापना करण्यात आली. आपलं महाराष्ट्र कोणत्या विभागीय परिषदेत येतं? तर आपलं महाराष्ट्र पश्चिम विभागीय परिषदेमध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन, कोणतं राज्य हे संपूर्ण डीप टेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे? तर मित्रांनो, आपलं महाराष्ट्र हे संपूर्ण डीप टेक क्षेत्रासाठीच व्यापक धोरण राबवणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. अलीकडेच फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरणाला मान्यता दिली आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का? याआधी आपण पाहिलं होतं तामिळनाडू हे डीप टेक स्टार्टअप धोरण आणणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. आपल्या महाराष्ट्रासंबंधित काही चालू घडामोडी सांगायच्या झाल्या तर महाराष्ट्र साहित्य परिषदेद्वारे देण्यात येणारा मसाप जीवनगौरव पुरस्कार प्रतिभा रानडे यांना देण्यात आला व पाण्याचा सातबारा विकसित करण्याची घोषणा करणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. आणि अलीकडेच महाराष्ट्रात अत्याधुनिक भारत फोरकास्ट सिस्टीम राबवण्यात आली आहे व असं करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं. भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम हे सिंधुदुर्ग या राज्यात स्थापन करण्यात येत असून भारतातील पहिले लो एमिशन झोन हे पुणे या शहरात स्थापन करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कर्नाटक राज्याचे 25वे मुख्यमंत्री कोण बनलेत? तर आता कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री हे DK शिवकुमार बनले आहेत. अलीकडेच त्यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. लक्षात ठेवा, कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री हे आता DK शिवकुमार बनले आहेत. पुढील प्रश्न, आरवली पर्वतरांगेच्या व्याख्येसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कांचन देवी आहेत. मित्रांनो, ही एक 5 सदस्यीय समिती असून यातील जे इतर 4 सदस्य आहेत त्यात कोणाचा समावेश आहे? तर सुभाष आशुतोष, राजेंद्र कुमार शर्मा, अशोक के भटनागर व ब्रिजमोहन सिंह राठोड यांचा यात समावेश आहे. या समितीला 31 ऑगस्टपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारत आणि लाओस यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना यंदा किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर या दोन्ही देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना यंदा 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि मित्रांनो, अलीकडेच 10व्या भारत लाओस बैठकीचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं होतं व याचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं? तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर व लाओसचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री थोंगसावन फोमविहाने याचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, CBSEचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर CBSEचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रशांत लोखंडे हे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत व CBSE अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. आता हा प्रश्न पहा, व्हॅटिकनच्या संचार विभागाच्या पहिल्या महिला प्रमुख कोण बनल्या आहेत? तर आता व्हॅटिकनच्या संचार विभागाच्या पहिल्या महिला प्रमुख या मारिया मॉन्सेराट अल्वाराडो बनल्या आहेत. मारिया मॉन्सेराट अल्वाराडो या विभागाच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्याच गैर धार्मिक महिला देखील ठरल्या आहेत. ते आपला पदभार कधी स्वीकारतील? तर 1 नोव्हेंबर 2026 रोजी ते आपला पदभार स्वीकारतील. मित्रांनो, पोप फ्रान्सिस यांच्या रोमन क्युरियामधील सुधारणाचा भाग म्हणून 2015 मध्ये डिकॉस्टरी फॉर कम्युनिकेशनची स्थापना करण्यात आली होती व याच्याच अध्यक्षा आता मारिया मॉन्सेराट अल्वाराडो बनल्या आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक पर्यावरण दिन आहे हा दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 1974 मध्ये साजरा करण्यात आला होता. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या जागतिक सोहळ्याचं आयोजन अझरबैजानमधील बाकू येथे करण्यात येत आहे. या दिनाची थीम सुद्धा नोट करून घ्या, इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कधीपासून अंमलात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हा करार 1 जून 2026 पासून अंमलात आला आहे. हा करार कधी करण्यात आला होता? तर 18 डिसेंबर 2025 रोजी हा करार करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या उच्च न्यायालयाने
विस्मृतीच्या अधिकारास मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.